जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांना कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला येणार आहेत, काय करावं कर्मवीर भाऊराव पाटलांनी? आपली बोर्डिंगची मुलं घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या रस्त्यानं येणार होते त्या रस्त्याला जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील आपली बोर्डिंगची मुलं घेऊन दुतर्फा उभी करून तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी उभे राहिले. थोड्याच वेळात बघता 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. प्रचंड गर्दी जमली होती. अरे, त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी, त्यांची नुसती एक झलक बघण्यासाठी संपूर्ण साताऱ्यात गर्दी झाली होती. राजघराण्यातून झोपडीपर्यंतची लोक, गरीब लोक त्यांच्या स्वागतासाठी आले होते. त्याच्याच गर्दीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा आपली बोर्डिंगची मुलं घेऊन होते. आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा बाबासाहेबांची भेट घेतली. गर्दीनंही बाबासाहेबांचं दर्शन घेतलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक विनंती केली, साहेब, मी बोर्डिंग चालवतोय. मी गोरगरिबाची मुलं, 18 पगड जातीची मुलं शिकवतोय, बोर्डिंग चालवतोय. एकदा बोर्डिंगला भेटायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती विनंती मान्य केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील चालवत असलेल्या बोर्डिंगला त्यांनी भेट दिली. त्यांनी पाहिलं, त्यांनी मुलाशी चर्चा केली. तर मुलांनी सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला आईसारखं सांभाळतात, लेकरासारखं ते सांभाळतात, जीव लावतात. हे बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन हेलावून गेलं. त्यांनी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांची कौतुक केलं, एक छोटीशी देणगी दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निरोप त्यांचा घेऊन ते निघून गेले. संध्याकाळची वेळ आहे. मुलं जेवायला पंक्तीत बसलेले आहेत. जेवण वाढवूनही झालेलं आहे. आता ताटातला घास उचलायचा आणि पोटात घालायचा. तेवढ्यात कर्मवीर भाऊराव पाटील तिथं आले. थांबा माझ्या पोरानो, अरे थांबा. कर्मवीर भाऊराव पाटील आलेले बघून मुलं थांबली गेली. जवळ येताच कर्मवीरांनी प्रश्न विचारला, थांबा माझ्या मुलांनो, थांबा आणि सांगा, अरे आज कोण आलं होतं? अरे कोण आलं होतं आज? मुलं म्हणाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. नाही माझ्या मुलांनो, नाही. अरे, स्वतःच्या तपाने स्वतःचा प्रकाश निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनस्मृतीला जाळणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. अरे, ज्यांची सावली सुद्धा लोक अंगावर पडून घेत नव्हते, तेच लोक आज त्यांच्या दर्शनासाठी मी म्हणणाऱ्यांनी आपली घरं सोडलेली आहेत. अरे, हे केवळ कशामुळं झालं? तर हे केवळ ज्ञानामुळं झालं. तर माझ्या पोरानो, ताटातला घास ओठावर ठेवून पोटात घेण्या अगोदर म्हणा, आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा असाच 18 तास अभ्यास करू, अशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखी देशसेवा करू, लोकसेवा करू. अरे उठा, घ्या शपथ, अरे घ्या शपथ, अरे घ्या शपथ.